कधी घाबरणारी न पोरगी आज अचानक काहीचा आवाज आला तरी घाबरायला लागली. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वैशू ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी तयार होऊन आम्ही निघालो होतो कुठेतरी बाहेर जायला. तुम्ही म्हणाल कुठं म्हणजे नेहमीच कुठं जाता तुम्ही? तर आम्ही गाडी स्टार्ट करून इथं कॅब बघा तुम्हाला दोघांना करत आहे आम्ही हाय आणि मस्त गाणी म्हणत निघालो आम्ही बाहेर जायला. तर आज आम्ही आलो होतो संत नगरी शेगाव येथे, जे की आहे बुलढाणा जिल्ह्यात. तुम्हाला तर माहीतच असेल, खूप फेमस देवस्थान आहे संत गजानन महाराजचं. तर इथं आलो आम्ही वाहनतळावर, जे की निशुल्क पार्किंग आहे संत गजानन महाराजांची. तर इथं आम्ही या टनलच्या रस्त्याने चाललो महाराजांच्या दर्शनाकरिता. आणि हे आहे भक्त निवास, जे की शेगावमध्ये मोफत असते. आज गुरुवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. तर आम्ही इथं गर्दी पार करत गेलो आतमध्ये गेलो तर काय बघा, खूपच गर्दी होती. नंतर सेवाधारी काकाजवळ चप्पल काढली आणि नंबर घेतला. समोर गेलो तर खूप गर्दी होती. नंतर श्रीमुखच दर्शन घेतलं. आणि हे बघा, हे आहे दसगणू महाराजांचं मंदिर आणि समोर आहे 100 वर्षापूर्वीचा हा वड, जो की माझ्या लहानपणापासूनच मी बघते. नंतर इथं महाप्रसादासाठी आलो तर खूप गर्दी होती. नंतर हे बघा, माझाच भाऊ मला दाखवत आहेत हे. आणि इथं बघा, मग नंतर घेतला आम्ही खस्ता आणि मग गेलो मूवी बघायला, जो की होता भूलभुलैया 3. नंतर तिकीट काढून गेलो आतमध्ये गेल्यावर बघतो तर काय खूप गर्दी होती, कारण हा सिनेमा या टॉकीजला आजच लागलेला होता. तर आतमध्ये पण खूप अंधार होता. तर आम्ही गेलो आतमध्ये आणि बघितला, इथं झाला स्टार्ट मूवी. स्टार्टिंग पण खूप भारी होती, सॉन्ग पण खूप हिट झालेलं आहे या मूवीचं, तुम्ही बघू शकता. नंतर सेकंड सॉन्ग लागलं. नंतर आम्ही सिनेमा बघून आलो बाहेर आणि इथं घरी जायला. तर घरी जाता सौरभ म्हणत होते की थोडा भाजीपाला पण घ्यायचा आहे. तर इथं आलो आम्ही शेगावच्या बाजारात. इथं घेतला थोडा भाजीपाला आणि एका आबासोबत आमची खूप कचकच झाली, कारण ते म्हणत होते तुम्ही पैसे दिलेच नाही, पण आम्ही त्यांना पैसे दिलेले होते ऑलरेडी. नंतर आलो इथं आम्ही वाटाण्याच्या शेंगा घ्यायकरता. मग काय 2-3 खाऊन पण घेतल्या तिथेच. नंतर इथं घेतले टोमॅटो आणि नंतर पेट्रोल भरून निघालो घरच्यासाठी. आज खूप थकलेलो होतो आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे आवाज पण बरोबर आला नाही.